मुंबईत तयार झालो आहे आणि थोडीशी जी छोटीशी शॉपिंग आहे गणपतीची ती करायची आहे आणि आणि ती जाऊन आज आम्ही बघणार आहोत. जसं की मखर ऑर्डर दिली होती बनवायला आणि तो आज रेडी होणार होता. आम्हाला सकाळीच बोलवलं होतं पण सकाळी वेळ नाही मिळाला, सो आत्ता आम्हाला करायचं आहे आणि आम्ही आत्ता ते घेऊन येणार आहोत आणि तिकडे बघूया मग कसा केला आहे तयार. गौरी गणपती दोन्हीसाठी मखर दिला आहे करायला आणि ते आज करून ठेवणार होते. तर आता आम्ही जाणार आहोत तिकडेच आणि तुम्हाला पण बघून दाखवते आज. चला. तर ह्यांनी आज गाडीचं लय मोठं काम केलं आहे, कारण जो एसीचा फिल्टर असतो तो घरीच त्यांनी साफ केला आणि कूलिंग बऱ्यापैकी वाढली आता. आणि ही छोटी मोठी कामं घरात होत आहेत हे बघून भारी वाटतं, कारण बाहेर सुद्धा ह्या सगळ्याचे पैसे बरेचसे मोजले जातात आणि ही कामं तुम्ही सुद्धा घरी तुमच्या करू शकता बाहेर पैसे देण्यापेक्षा. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा. गणपतीच्या निमित्ताने बाजारात इतकी गर्दी आहे की गाडी आपण बाजारात नेऊच शकत नाही, त्यामुळे आम्हाला बाहेरूनच यावं लागलं. आणि मखर जिथे आम्हाला घ्यायचा होता, नशीब तिकडे गाडी लावायला जागा होती, त्यामुळे मखर पटकन घेऊन आम्हाला लगेच निघता आलं. आणि हे आहेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि खूप छान आता तिथे तिथला परिसर सगळा केला आहे. इकडे ते लोक मखर गाडीत ॲडजस्ट होतोय का बघत होते, पण चांगला बसला गाडीत मखर. आणि रेडीमेड घेतला यावेळेस, कारण रेडीमेडच घेतो कारण आणि यावेळेस तर अद्वैता होती, त्यामुळे शक्यच नव्हतं की काही पूर्वतयारी करू शकू असं. आणि इथून आम्ही मखर घेतले होते आमचे यावेळेचे. गौर आणि गणपती दोन्ही असतात, त्यामुळे मखर जरा मोठा लागतो आणि आम्ही मोठाच घेतला होता, जेणेकरून गौर आणि गणपती चांगले बसतील दोघं पण, स्पेशियस असा. तर आम्ही गौरीसाठी सुद्धा सेम मखरची ऑर्डर दिली होती, कारण दोन्ही सेम वाटावे म्हणून. आणि ती ऑर्डर देऊन आम्ही बिल वगैरे त्यांचं क्लिअर करून आम्ही मखर घेऊन घरी आलो. येताना अद्वैताचा गाडीत म्हणजे अद्वैता गाडीत नखरे जरा जास्त करते, ओरडते जास्त. कोण बाहेर गाडीतून दिसत असेल तर त्यांना आवाज देते, त्यांच्याशी हसते आणि ते समोरील माणसंसुद्धा हसतात. आणि लहान बाळाला मला वाटतं की कोणी असं हेच करू शकत नाही. वातावरणसुद्धा छान होतं, आज ऊन चांगलं पडलं होतं आणि लोकांना बऱ्याच चांगली शॉपिंगसुद्धा करता आले असेल. इकडे घरी आल्यावर अद्वैता आईला बघून खूप अशी एक्सायटेड झाली होती की मला कधी घेते असं. आणि ती खूप आईला हे करते, म्हणजे आई आणि पप्पासुद्धा दोघांनासुद्धा ती खूप असं जीव लावते, कारण ते दोघंसुद्धा तितकाच जीव तिच्यावर लावतात. कुठेही दिसले की पहिला फोटोसुद्धा जरी त्यांचा दिसला तरी पण ती ओरडत बसते. इकडे आल्यावर आम्ही घरी आल्यावर मखर लावून घेतला आणि खूप छान वाटत होता. आणि काही ऑनलाईन मी पार्सल म्हणजे डेकोरेशन्सचे काही सामान मागवलं होतं आणि ते मी बघत होती इकडे की कसं आपल्याला लावता येईल. मखर थोडासा रिकामा वाटत होता, त्यामुळे हे मी ऑर्डर केलं होतं. आणि हे बोलले की आपण असं सोडून बघू की चांगलं दिसतंय का. तर हे बघितलं तर छान वाटत होतं, त्याचा कलरसुद्धा छान होता. आणि ह्यांच्याकडे दिल्यावर हे बोलले की मी लावून कसं काही आयडिया सुचते का? सुचते ना, छान. पकड जरा कॅमेरा. नाही, वेगवेगळे असणार ते. मोकळे होत आहेत का ते? इकडे थोडं ते मूर्तीला लागेल का हो ते? आणि त्याच्या आतून टाकलं तर आतल्या साईड नाही, म्हणजे ही फुलं आहेत ना त्याच्या मागून. हा, आणि तसं वर खेचायचं मग. हा, तसं जातंय का वर? असं हाय चान्स काय जायला? हाय ना, पण ते वर दिसणार.
काय अद्वैता नाही ना, ठीक आहे राहू दे तसंच बघू हे काय. पण ते मेहनत करतात. हे घे. दीदी डॅडू कुठे आहे तुझा? डॅडू ए डॅडू कुठे आहे? बघ. तिला तर डॅडू बाबा बरोबर कळताय ना अद्वैता. डॅडू कुठे आहेत पिल्ल्या? आई कुठे? आई पिल्लू तिचं लक्ष आई सगळं कुठे? तिच्याकडे, आई कुठे? आई लक्ष सगळं त्याकडे. तिला ते पाहिजे आता हातात. किकिन, किकिन. काय बघ केवढे खुश. हा थांब ते. काय ग बाई, लागेल का आपल्याला? काय करायला लागल्या? आपला तर मकर झाला गणपती बाप्पाचा. अद्वैताची शॉपिंग आता करायची आहे आणि आमच्या मॅडम आता तयार आहेत शॉपिंग साठी. तू येणार आहेस? चल. कार ड्राईव्ह करणार आहे. चालेल. कार आणि हे ड्राईव्ह माझे करणार ना. बेबी हेअर इग्नोर करा कारण ते हल्ली खूपच करत आहेत. या बेबीला इग्नोर करू नका. ही गिळ टाकण्यामध्ये एक्सपर्ट आहे. है ना? दे मला दे. मला दे ना चावी. नाही तिची गाडी आहे ना, तू असं कसं करते? नाही, दे. तोंडात नको टाकू मग. तोंडात नको टाकू. बाय बाय अद्वैता, टाटा बाय बाबू. संध्याकाळी आम्ही गेलो होतो. आमच्या इथे बुधवारचा बाजार भरतो, तिकडे आम्ही गेलो होतो आणि बाजारात खूप छान छान डेकोरेशनचे सामान आले होते किंवा आपण दाराजवळ लावतो त्या माळा खूप छान वाटत होत्या आणि माझ्या डोक्यात बरेच दिवस होतं की मला असं लावायचं आहे आणि ते दाराला खूप छान वाटतं. तोरण आणि बाजूला अशा 2 माळा सोडलेल्या, तर त्या 2 माळा आम्ही घेतल्या होत्या तिथे. आणि माळा घेऊन झाल्यावर आम्ही गेलो होतो बाजारात, बघूया की अजून काय काय मिळतं. मी जास्त इयरिंग्स भरपूर घेतले काल बाजारात आणि जिकडे बघावं तिकडे डेकोरेशनचं सामान होतं कारण गणपती येत आहेत, सो सगळ्यांना त्याची गरज लागते. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचा चांगला ह्यातून मला वाटतं चांगले कमवत सुद्धा असणार आणि मला असं वाटतं की ती एक चांगली गोष्ट आहे कारण ह्या सगळ्या गोष्टीतूनच माणूस चांगलं कमवू शकतो आणि आपणच आपल्या माणसांना सपोर्ट केला पाहिजे. आणि इकडे मी कॅब बघत होती लागेल हाताला. अजून और कौन सा कलर है इसमें? नाही एकच असू दे, हिला इंद्रायणी लाईट बघायची मला. तिला मागे बोललेला ना मला 1.5 साल की बच्ची के लिए भी दिखाइए ना. इसमें आ जाएगा ये वाला. बड़ा है छोटा है? बड़ा है छोटा है ना. 1.5 साल की बच्ची कलर कौन सा है? त्यानंतर मला चप्पलसुद्धा बघायचं होतं कारण मी चप्पल माझं मी डिलिव्हरीनंतर जे घरात वापरण्यासाठी होतं तेच वापरत होती. इयरिंग्स इतके क्यूट आलेले की असं वाटत होतं की सगळेच घ्यावे, पण नंतर कंट्रोल केला मनावर आणि फक्त 4 आणले. 4 म्हणजे पण खूप झाले मला. आणि कारण वापरणं होत नाही आणि अद्वैता सारखं खेचत बसते ते, सो असं वाटतं की घालायला पण नको. आणि इकडे बाजूलाच ती भांडी छान छान वाटत होती आणि आई मला दाखवत होती हे घेऊया का असं, पण मी विचार केला की ॲल्युमिनियम आत्ता सध्या बंद करतायत, सो नको घ्यायला. आपण स्टीलचं आता भांडी जरा किचनमध्ये वाढवूया. आणि इयरिंग्स वगैरे घेऊन झाल्यावर मला चप्पल घ्यायचं होतं, सो आम्ही तिकडे गेलो होतो. आणि अद्वैताची इकडे ना खूप मस्ती चालू होती. त्या एका मुलीला तिच्यापेक्षा मला वाटतं 9 वर्षाची मुलगी होती आणि तिला ती खूप त्रास देत होती, म्हणजे अद्वैता तिला त्रास देत होती आणि ती आम्हाला सांगते की ना हिला चप्पल घेऊ नका, ही खूप मस्ती करते असं. त्यानंतर मग आम्हाला पप्पांना सुद्धा चप्पल बघायची होती आणि मग ती चप्पल बघून आम्ही गेलो, घरी निघालो यायला. तर तेवढ्यात पाऊस पण खूप होता आणि पाऊस इतका नंतर चालू झाला की सगळं बाजारसुद्धा त्यांनी त्यांच्या याच्यावर प्लास्टिक वगैरे झाकून ठेवलेलं. आणि इकडे अद्वैता हा स्टँड चप्पलचा पूर्ण हलवत होती. इकडे आल्यावर तिच्या अद्वैताचं आणि तिच्या पप्पांचं जेवण चालू होतं आणि अद्वैता आज दादाच्या हातून जेवत होती आणि लक्ष सगळा तिचा TV मध्ये होता, पण ती खात होती. तर चला आजच्यासाठी एवढंच. बाय.